नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण जी सीरीज स्टार्ट केलेली आहे ती म्हणजे इंग्लिश ग्रामरमधले प्रीवियस इयर्सचे क्वेश्चन। त्यातला आजचा टॉपिक आहे आपला मॉडेल ऑक्झिलरी। ओके, आणि मित्रांनो आणखीन एक न्यूज, मी MPSC फोरम या आपल्या नावाने एक इंस्टाग्रामवर पेज ओपन केलेलं आहे। तुम्ही नक्की त्याला फॉलो करा, त्यावर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील। याशिवाय बाकी सर्व इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनसुद्धा मिळेल। तर त्याला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया। तर आजचा टॉपिक आहे मॉडेल ऑक्झिलरीज। ओके, तर ऑक्झिलरीज या शब्दाचा अर्थ असा होतो की सहाय्य करणारा, वेगवेगळे काळ तयार करणे तसेच वेगवेगळ्या अर्थांची वाक्य तयार करण्यासाठी आपण सहाय्यकारी क्रियापदे वापरतो। ओके, म्हणजे ते मदत करतात आणि सहाय्यकारी क्रियापदांची दोन गटामध्ये विभागणी केली जाते। ओके, ऑक्झिलरीज म्हणजे काय तर सहाय्यकारी क्रियापद, मॉडेल ऑक्झिलरीज। तर हेल्पिंग वर्ब्स, देयर आर 24 हेल्पिंग वर्ब्स। ते दोन टाईपमध्ये असतात, एक असतात दोन गटामध्ये विभागणी केलेली असते। तर दोन पार्ट कोणकोणते आहेत, एक तर आहे प्रायमरी ऑक्झिलरी आणि सेकंड आहे मॉडेल ऑक्झिलरी। ओके, प्रायमरी ऑक्झिलरीज अँड मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजेच प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आणि सेकंड आहे भाववाचक सहाय्यकारी क्रियापद। तर प्राथमिक म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरीजमध्ये टोटल 11 असतात, ठीक आहे, आणि मॉडेल ऑक्झिलरीज एकूण किती आहेत तर ती आहेत 13 आणि टोटल किती होतात तर होतात 24। ओके, तर लक्षात ठेवा। तर प्रायमरी ऑक्झिलरीजमध्ये मी तुम्हाला सांगते कोणकोणती असतात। तर टू बीची रूपे, एम, इज, आर, वॉज, वेअर हे सगळी काय तर टू बीची रूपे ती प्रायमरी ऑक्झिलरीजमध्येच आहेत। त्यानंतर टू हॅवची रूपे, हॅव, हॅज हे प्रेझेंट टेन्समध्ये आपण यूज करतो आणि हॅड पास्ट टेन्समध्ये। टू हॅवची रूपेसुद्धा प्रायमरी ऑक्झिलरीजमध्ये सुद्धा येतात। आणि टू डूची रूपे म्हणजे मित्रांनो डू, डज जे आपण प्रेझेंट टेन्समध्ये यूज करतो आणि डीड जे आपण पास्ट टेन्समध्ये यूज करतो। ही सगळी कशी आहेत तर ही प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत। टोटल किती आहेत 11। क्लिअर। आता आपण पाहूया मॉडेल ऑक्झिलरीज जो आपला टॉपिक आहे। तर मॉडेल ऑक्झिलरीज याला मराठीमध्ये वाटतो आपण भाववाचक सहाय्यकारी क्रियापदे। एकूण किती आहेत तर एकूण 13 आहेत मॉडेल ऑक्झिलरीज। आता मॉडेल्स शाल, विल कोणकोणते आहेत मी सांगते बघा। शाल, विल हे भविष्यकाळामध्ये आपण वापरतो। त्यानंतर शुल्ड अँड वुल्ड, वुल्ड, कॅन, कुल्ड, मे, माइट, मस्ट हे सगळे काय आहेत तर मॉडेल्स आहेत, एकूण 13। आणि त्यानंतर सेमी मॉडेल्स डेअर टू, ऑट टू, यूज टू, नीड टू हे टोटल 13 आहेत। कोणकोणते आहेत शाल, विल, शुल्ड, वुल्ड, कॅन, कुल्ड, मे, मस्ट, माइट, त्यानंतर डेअर टू, ऑट टू, यूज टू आणि नीड टू हे सगळे 13 मॉडेल ऑक्झिलरीज आहेत। क्लिअर। आता आपण पाहूया त्यांचे क्वेश्चन्स आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ह्यावर एक तरी क्वेश्चन्स येतो, त्याच्यामुळे हा तुमचा मार्क पक्का व्हायला पाहिजे। तर बघूया आपण क्वेश्चन्स। द फर्स्ट क्वेश्चन इज विच आयटम्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स कंटेन एरर्स। खाली आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये एरर कुठे आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आहे। द सेंटेन्स इज एव्हरीबडी मस्ट पेड मोर हाऊस रेंट, द टॅक्स ऑन प्रॉपर्टी हॅव गोन अप। ओके, हा कंबाईन ऑगस्ट 2018ला आलेला आहे। एव्हरीबडी मस्ट पेड मोर हाऊस रेंट, तर इथे मस्ट पेड नाही येणार, त्याच्यामुळे हा एक एरर आहे। नंतर द टॅक्स ऑन प्रॉपर्टी हॅव गोन अप, हॅव नाहीच येणार इकडे, हॅज गोन अप यायला पाहिजे। तर मस्ट पेड अँड हॅव गोन अप हा आपला आन्सर असणार आहे, ऑप्शन नंबर 2। ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया। 2 तर रद्द झालेला होता। क्वेश्चन नंबर 3 Shall I buy a scooter? Question number 3 is shall I buy a scooter? Question है the model in the sentence above has been used to express। आता त्याच्यामध्ये कोणता मॉडेल यूज केलेला आहे तर तो आहे शाल, आपण इकडे यूज केलेला आहे। शॅल आय बाय अ स्कूटर तर कशासाठी यूज केलं आहे तर 4 ऑप्शन्स ऑफ प्रॉमिस, सजेशन्स, सीकिंग परमिशन अँड द 4th वन इज गिविंग ॲडवाइस। तर थर्ड काय आहे मित्रांनो, शाल आय बाय स्कूटर ह्याच्यामध्ये आपण काय करतो म्हणजे मी तुमची स्कूटर घेऊ शकते का, शाल आय बाय स्कूटर, मी स्कूटर घेऊ शकतो का,
असं विचारलेलं आहे. म्हणजे इथे काय तर सिकिंग परमिशन. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या वडिलांना किंवा पॅरेंट्सला विचारता शाल आय बाय स्कूटर, मी स्कूटर विकत घेऊ का, ह्याच्यामध्ये तुम्ही काय करताय तर परमिशन घेताय. राईट. यूज ऑफ शाल आपण बघूया. 3 फक्त पॉईंट लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला शाल व्यवस्थित कळेल. ओके. यूज ऑफ शाल. द फर्स्ट पॉईंट इज सामान्यपणे फक्त भविष्यात घडणाऱ्या घटनेसाठी आपण आय आणि वी नंतर काय वापरतो, शाल वापरतो. फॉर एक्झाम्पल आय शॅल गो टू पुणे टुमारो. फक्त काय होतो इकडे काळाचा बोध होतो. आय शॅल गो टू पुणे टुमारो काय तर फक्त भविष्यात घडणाऱ्या घटनेसाठी आपण आय आणि वी नंतर काय वापरतो, शाल वापरतो. सेकंड काय पॉईंट तर लक्षात ठेवा, दम द्यायचा असेल किंवा खडसवायचं असेल, वचन द्यायचं असेल, आदेश असेल कुठला किंवा दृढ निश्चय असेल, सक्ती असेल, यासाठी द्वितीय व तृतीय सर्वनामांच्या पुढे आपण काय वापरतो, शाल वापरतो. आता द्वितीय आणि तृतीय सर्वनामे कोणती आहेत ते माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल द्वितीयमध्ये ही, शी. ओके. द्वितीय आणि तृतीयमध्ये इट, ही, शी, इट, यू आणि दे हे काय आहेत तर द्वितीय आणि तृतीय सर्वनामे आहेत आणि त्याच्यापुढे आपण शाल वापरतो. तेव्हा काय असतं, दम द्यायचं असेल, खडसवायचं असेल, वचन, आदेश, सक्ती यासाठी आपण ह्या नामांपुढे काय वापरतो, सर्वनामांपुढे शाल वापरतो. आणि आय वी नंतर वापरला तर काय असतो, फक्त काळाचा बोध होतो. तर मी एक्झाम्पल सांगते तुम्हाला, हा सेकंडचं लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल आय शॅल नॉट कम हिअर अगेन. आपण खडसावतो, मी इकडे पुन्हा नाही येणार. आय शॅल नॉट कम हिअर अगेन. देन यू शॅल सिट आउटसाईड द ऑफिस. आपण आदेश देतो, यू शॅल सिट आउटसाईड द ऑफिस म्हणजे तुम्ही बाहेर, ऑफिसच्या बाहेर बसा. हे काय तर आदेश आहे. आणखीन जर वचन असेल तर आय शॅल हॅव अ हॉलिडे टुमारो. आपण वचन देतो की यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमारो. उद्या तुम्हाला हॉलिडे असेल. हा काय असतं, वचन असेल. ठीक आहे, वचन देतो आपण. ते लक्षात ठेवा. शाल कुठे यूज करतो, फक्त 3च पॉईंट आहेत. आणि थर्ड एक राहिलेला आहे पॉईंट, क्वेश्चन टॅग. जसं लेट्स किंवा लेट अस, हा जेव्हा येतो क्वेश्चन टॅग तेव्हा आपण काय वापरतो, शाल वी आणि पुढे क्वेश्चन मार्क. लेट्स डान्स टुगेदर, शाल वी. लेट अस असेल किंवा लेट्स असेल, लक्षात ठेवा. लेट अस डान्स टुगेदर तेव्हा आपण काय वापरणार, क्वेश्चन टॅग पुढे शाल वी. लक्षात ठेवा. ठीक आहे. हे थर्ड पॉईंट झालेलं. आपण आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 इज अ कंपनी सेक्रेटरी मस्ट बी कॉन्व्हर्संट विथ लेबर लॉ. विच वन ऑफ द फॉलोइंग डज द मॉडेल मस्ट इन द सेंटेन्स अबव एक्सप्रेस. म्हणजे मस्ट इकडे कशासाठी यूज केलं हे आपल्याला इकडे विचारलेलं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो व्हॉट इज मिनिंग ऑफ कन्व्हर्संट. तर कन्व्हर्संट म्हणजे काय तर चांगला परिचित असलेला. ठीक आहे. अ कंपनी सेक्रेटरी मस्ट बी कन्व्हर्संट विथ लेबर लॉ. म्हणजे जी कंपनी सेक्रेटरी आहे ती मस्ट बी चांगली परिचित असली पाहिजे. कशाची तर लेबर लॉसोबत परिचित असली पाहिजे. मस्ट आता इकडे कशासाठी यूज केलं आहे. 4 ऑप्शन्स आर ऑब्लिगेशन्स, ॲडवाईस, सजेशन्स अँड नेसेसिटी. आता ॲडवाईस म्हणजे काय तर सल्ला देण्यासाठी तर नाहीच येणार. ऑब्लिगेशन म्हणजे काय तर बंधन, हा सुद्धा इकडे नाही बसत. सजेशन म्हणजे काय तर सजेशन्स म्हणजे पण तेच काहीतरी आपण सजेस्ट करतो, सल्ला देतो. ओके. तर 4th ऑप्शन इज नेसेसिटी, गरज, आवश्यक. म्हणजे मस्ट म्हणजे काय, आवश्यकच आहे. सेक्रेटरीला लेबर लॉबद्दल माहिती असायलाच हवे, चांगली परिचित असलीच पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 5 इज सिलेक्ट प्रॉपर मॉडेल वर्ब. जॉन माय हाऊस इज व्हेरी नियर टू मोटरवे. मग जॅक इट डॅश डॅश व्हेरी नॉईज. जॅक इकडे काय बोलेल तर ते आपल्याला इकडे सांगायचं आहे. जॉन काय म्हणतो, माय हाऊस इज व्हेरी नियर टू मोटरवेच्या जवळ आहे. आणि मग जॅक म्हणतो इट डॅश डॅश व्हेरी नॉईज. इकडे काय येईल मित्रांनो, तर क्वेश्चन नंबर 5चा आन्सर येईल मस्ट बी. म्हणजे तिकडे नक्कीच खूप आवाज असेल, व्हेरी नॉईज. मस्ट बी येईल इकडे आन्सर. ओके. मस्ट बी म्हणजे कंपल्सरी, नक्कीच, येणारच, यासाठी आपण मस्ट यूज करतो. देन क्वेश्चन नंबर 6. इथे आपल्याला काय करायचं आहे, मॅच द फॉलोइंग करायचं आहे. राज्यसेवा मुख्य 2017चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट इज ए आहे वॉट डॅश डॅश आय डू फॉर यू. सेकंड आहे यू डॅश डॅश लाईक टू गो बाय एअर सर. देन थर्ड वन इज इफ यू डॅश डॅश टेल मी द एक्झॅक्ट डेट ऑफ युअर जर्नी. द फोर्थ वन इज यू डॅश डॅश हॅव टू ॲक्सेप्ट द बुकिंग. तर फर्स्ट काय इकडे बसेल आपण ते बघूया.
मे म्हणजे काय तुम्हाला माहिती पाहिजे. मे म्हणजे शक्यता. कुल्ड म्हणजे काय इथे मी लिहिते म्हणजे तुम्हाला स्वतःलाच आन्सर मिळेल याचं. कुल्ड म्हणजे काय, कुल्ड म्हणजे पण शक्य असलेलं. कॅन म्हणजे काय, कॅन म्हणजे करू शकतो, करू शकतो. वुल्ड म्हणजे काय, असेल, असे. तर फर्स्ट आहे व्हॉट डॅश डॅश आय डू फॉर यू, म्हणजे काय मी तुमच्यासाठी काय करू शकतो. तिकडे काय येईल, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, म्हणजे एक जाईल 3. देन यू डॅश डॅश लाईक टू गो बाय एअर सर, इकडे मे येईल का, म्हणजे शक्यता आहे का, नो. मग इकडे कूल्ड येईल किंवा वुल्ड येईल ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर काय येईल, यू वुड लाईक टू गो बाय एअर सर, म्हणजे तुम्हाला बाय एअर जायला आवडेल का, म्हणजे यू वुड लाईक टू गो बाय एअर सर, इथे येईल वुल्ड. ओके. नंतर थर्ड आहे इफ यू डॅश डॅश टेल मी द एक्झॅक्ट डेट ऑफ युअर जर्नी, रेल म्हणजे तुम्ही सांगू शकता का. तर इफ यू कुल टेल मी द एक्झॅक्ट डेट ऑफ युअर जर्नी, तुम्ही सांगू शकलात तर इफ यू कुल टेल मी द एक्झॅक्ट डेट ऑफ युअर जर्नी. आणि फोर्थ आहे यू डॅश डॅश हॅव टू ॲक्सेप्ट द बुकिंग, यू मे हॅव टू ॲक्सेप्ट द बुकिंग, म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे, याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 3. 3, 4, 2 and 1. पुन्हा एकदा तुम्ही क्वेश्चन बघा, जर नाही समजलं तर इझी आहे. आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 7. शी डॅश डॅश अंडरस्टँड टुडेज लेक्चर. विच ऑफ द फॉलोइंग मॉडेल्स फिल्स करेक्टली द ब्लँक इन द सेंटेन्स अबव. कॅन नॉट, मे नॉट, कुल नॉट अँड शुड नॉट. तर 7चा काय आन्सर, शी डॅश डॅश अंडरस्टँड टुडेज लेक्चर. तर काय येईल, म्हणजे शी कुड नॉट अंडरस्टँड टुडेज लेक्चर, तिला आजचा लेक्चर कळाला नाही. शी कुड नॉट अंडरस्टँड टुडेज लेक्चर, म्हणजे याचा आन्सर ऑप्शन नंबर 4, सी ओनली. क्वेश्चन नंबर 8 इज व्हॉट डज द अंडरलाइन मॉडेल ऑक्झिलरी सजेस्ट. यू कॅन गो नाव. कॅनचा वापर कशासाठी करतात, तर कॅनचा उपयोग पॉवर, ॲबिलिटी असेल किंवा कॅपॅसिटी, परमिशन, थिरॉटिकली पॉसिबिलिटी व्यक्त करण्यासाठी आपण कॅनचा उपयोग करतो. आणि भूतकाळासाठी काय वापरतो, तर कुल्ड वापरतात. ओके. यू कॅन गो नाव, यू कॅन गो नाव. तर यू कॅन गो नाव काय आहे, तर ते आहे परमिशन घेतलेली आहे त्यांनी. ओके, परमिशन आहे. ॲबल टूचा वापर आपण कॅन कुल्डसोबत करू शकतो. ओके, हे पण लक्षात ठेवा. म्हणजेच कॅन आणि कुल्ड त्याच्या जागी आपण टू बी प्लस ॲबल टू वापरतो. फॉर एक्झाम्पल कॅन असेल इकडे तर एम इज आर प्लस ॲबल टू. कुल्ड असेल तर कुल्ड हे भूतकाळी आहे म्हणून वॉज वेअर प्लस ॲबल टू. ओके, चला आपण पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 9. Fill in the blank using models from the answer options. Options are A is I dash dash meet you on Friday as I am out of station on Thursday. तर इकडे आपण ऑप्शन बघूया. कुड नॉट, कुड नॉट म्हणजे हा निगेटिव्ह तर नाही येणार. 2 आणि 4 इकडेच गेला. आय शॅल मीट यू ऑन फ्रायडे म्हणजे मी तुम्हाला फ्रायडेला भेटू शकतो कारण मी थर्सडेला बाहेर चाललो आहे, राईट. मग इकडे काय येणार आहे, कुल्डंट आणि कुल्डंट तर नाही येणार म्हणजे सेकंड अँड फोर्थ तर गेला. इथं काय येईल, आय शॅल मीट यू ऑन फ्रायडे आय एम आउट ऑफ स्टेशन ऑन थर्सडे. मस्ट तर नाहीच येणार, मस्ट म्हणजे नक्कीच भेटेल असं नाही. मी तुम्हाला भेटेल का, तर मी थर्सडेला बाहेर चाललो म्हणून इकडे येईल शाल. ॲक्च्युली इकडेच आपल्याला आन्सर मिळाला. तुम्हाला फर्स्ट ए जरी सॉल्व झालं तर तुम्हाला इकडे आन्सर मिळाला असता. बी इज यू डॅश डॅश कॅरी युअर हॉल तिकीट इन द एक्झामिनेशन रूम. यू मस्ट कॅरी. शाल सेकंड आहे मस्ट. अँड द सी इज ॲज आय वॉज सिक येस्टरडे. मी येस्टरडे म्हणजे काल आजारी होतो. आय डॅश डॅश अटेंड द मीटिंग. हा इकडे इथे निगेटिव्ह येईल कारण की मी काल आजारी होतो म्हणून मी मीटिंग अटेंड करू शकलो नाही. ॲज आय वॉज सिक येस्टरडे आय कुडंट अटेंड द मीटिंग म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर 1. पुढचा बघूया. क्वेश्चन नंबर 10 इज चूज द करेक्ट मॉडेल ऑक्झिलरी. आय हॅव लॉस्ट माय रिंग आय डॅश डॅश इट इन द पार्क. आता आपण ऑप्शन्स बघूया. मस्ट हॅव ड्रॉप्ड, कॅन ड्रॉप, हॅव टू ड्रॉप, नीड टू ड्रॉप. तर 10व्याचं काय ऑब्व्हियसली तुम्हाला पण मिळालं असेल याचा आन्सर. आय हॅव लॉस्ट माय रिंग आय मस्ट हॅव ड्रॉप्ड इट इन द पार्क
म्हणजे मी माझी रिंग हरवलेली आहे, मी नक्कीच ती कुठे तर पार्कमध्ये पाडलेली आहे किंवा पडलेली आहे माझ्याकडून. ओके. कॅन ड्रॉप, आय कॅन ड्रॉप तर नाही येणार, मी पाडू शकतो नाहीच येणार. आय नीड टू ड्रॉप इकडे तर गेलाच, गरज आहे पाडायची. आणि इथे हॅव टू ड्रॉप, मला गरजच आहे काय तर रिंग पार्कमध्ये पाडायची, नक्कीच नाही येणार आहे. मस्ट हॅव ड्रॉप्ड, आणि कसं तर भूतकाळातील आय हॅव लॉस्ट माय रिंग, मी माझी रिंग हरवली आहे, मी नक्की कुठेतरी पाडली आहे, राईट. म्हणजे हा काय येणार ते ड्रॉप्ड, हा भूतकाळी वाक्य आहे, घडून गेलेली आहे. आता पुढे बघूया. आय विल डॅश डॅश, आय विल टीच यू अ लेसन, आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द मॉडेल अंडरलाईन. म्हणजे मॉडेल अंडरलाईन कोणता तर विलचा आपल्याला मिनिंग बघायचा. आय विल टीच यू अ लेसन. तर आपण ऑप्शन्स बघूया. प्रॉमिस, कमांड, ऑफर की फोर आहे थ्रेट. तर ऑब्व्हियसली थ्रेट. थ्रेट म्हणजे काय तर धमकी दिलेली आहे इकडे, राईट. तर इथे काय येईल, क्वेश्चन काय आहे तर आय विल टीच यू अ लेसन ही काय आहे तर धमकी आहे. ओके. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज युअर आन्सर. कशाचं तर क्वेश्चन नंबर 11. ठीक आहे. तर आपण आता पुढचं बघूया. क्वेश्चन नंबर 12 इज फिल इन द ब्लँक्स युझिंग मॉडेल्स फ्रॉम आन्सर द ऑप्शन. म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी कोणता यूज करायचे ते आपल्याला इकडे सांगायचे आहेत. 3 सेंटेन्स आहेत. फर्स्ट सेंटेन्स इज डॅश डॅश वी गो फॉर अ मूवी. आपण सायमल्टेनियसली बघूया. ओके. फर्स्ट सेंटेन्स काय आहे, डॅश डॅश वी गो फॉर अ मूवी. तर इकडे काय येणार आहे, विल वी गो फॉर अ मूवी, नो. मोस्टली आहे ना वी त्याच्या पुढे आपण काय वापरतो, आणि आय आणि वीच्या पुढे आपण शालच यूज करतो. ओके. लक्षात ठेवा. म्हणजे हा ऑप्शन गेला. डॅश डॅश वी गो फॉर अ मूवी, कांट तर नाही येणार, निगेटिव्ह नाहीच येणार. इथे क्वेश्चन विचारलेलं आहे, आपण मूवीला जाऊ शकतो का, तर काय येईल, शाल येईल. शाल वी गो फॉर अ मूवी. तर 2 आणि 4 मधूनच आन्सर येणार आहे. दुसरा क्वेश्चन आहे, आय डॅश डॅश डू एनी रिगोरियस फिजिकल एक्सरसाइज ऑन अकाउंट ऑफ माय एज. रिगोरियस म्हणजे काय तर कडक, कठोर अशी फिजिकल एक्सरसाइज. ओके. वर्कआउट. तर आय डॅश डॅश डू एनी रिगोरियस फिजिकल ॲक्टिव्हिटीज. ओके. फिजिकल एक्सरसाइज ऑन अकाउंट ऑफ माय एज. ओके. तर याचा आन्सर काय येणार आहे, तर ऑब्व्हियसली कांट. माझ्या एजनुसार मी कोणती फिजिकल रिगोरियस म्हणजे कठोर अशी फिजिकल एक्सरसाइज करू शकत नाही. इकडे येणार आहे कांट. आणि थर्ड आहे, आय डॅश डॅश गो टू लंडन नेक्स्ट वीक. आय विल गो टू लंडन नेक्स्ट वीक. मी पुढच्या आठवड्यात कुठे जाणार आहे, लंडन. भविष्यकाळ सांगितलेला इकडे, फ्युचर सांगितलेला म्हणून इकडे वी म्हणजे विल. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज अ आन्सर. क्वेश्चन नंबर 13 बघूया. विल मीटिंग डज द अंडरलाइन मॉडेल एक्सप्रेस. व्हॉट मीटिंग डज द अंडरलाइन मॉडेल एक्सप्रेस. आय एम सो टायर्ड दॅट आय कुल्ड स्लीप फॉर अ वीक. 1, 2, 3 आणि 4 सेंटेन्स दिले आहेत. हायपोथेटिकल पॉसिबिलिटी, सर्टनली, सर्टनिटी आहे की प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता आहे की पॉसिबिलिटी आहे. ओके. आय एम सो टायर्ड दॅट आय कुल्ड स्लीप फॉर अ वीक. तर कसं आहे, मी खूप थकलेला आहे की मी आठवडाभर झोपू शकतो. ह्याचा आन्सर काय येणार आहे, हे हायपोथेटिकल पॉसिबिलिटी आहे. ओके. म्हणजे तात्पुरतं असं गृहीत धरलेलं आहे, असं होणं पॉसिबल नाहीच आहे, आठवडाभर आपण नाही झोपू शकत. ठीक आहे. तर इथं काय हायपोथेटिकल पॉसिबिलिटी. देन क्वेश्चन नंबर 14 इज व्हॉट डज द अंडरलाइन मॉडेल ऑक्झिलरी सजेस्ट. द गेम विल बी ओव्हर विदिन अ शॉर्ट टाईम. विल हा जो अंडरलाइन मॉडेल ऑक्झिलरी आहे तो काय सजेस्ट करतो आपल्याला इकडे सांगायचं आहे. ओके. एक मिनिट. ओके. द गेम विल बी ओव्हर विदिन अ शॉर्ट टाईम. जनरल ट्रूथ आहे, विलिंगनेस आहे, इन्सिस्टन्स आहे की प्रिडिक्शन आहे. तर 14चं काय आहे, जनरल ट्रूथ आहे की द गेम विल बी ओव्हर विदिन अ शॉर्ट टाईम. हा गेम काही वेळानंतर संपणार आहे. इट्स अ जनरल ट्रूथ. ओके. नॉर्मल आहे. तर क्वेश्चन नंबर 14चा आन्सर काय येईल, 1. सामान्य. सामान्य, जनरल म्हणजे काय तर सामान्य. ओके. क्वेश्चन नंबर 15 बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इंडिकेट ॲबिलिटी. आय कुल्ड लिफ्ट द बॉक्स बाय मायसेल्फ. ॲबिलिटी म्हणजे आपली शक्यता, आपण करू शकतो, हे आपल्याला इकडे बघायचं. आय कुल्ड लिफ्ट द बॉक्स बाय मायसेल्फ. आय मे लिफ्ट द बॉक्स बाय मायसेल्फ, मी उचलू शकतो. आय विल लिफ्ट द बॉक्स बाय मायसेल्फ, मी उचलेल. आय कॅन. कॅन काय तर ॲबिलिटीसाठी आपण यूज करतो. आय कॅन लिफ्ट द बॉक्स बाय मायसेल्फ, मी उचलू शकतो. ओके. आय कॅन. कॅन काय तर ॲबिलिटीसाठी आपण इकडे यूज करतो. तर क्वेश्चन नंबर 16 पाहूया. फिल इन द ब्लँक. चूज द बेस्ट अमॉंग द ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ही डॅश डॅश बेटर माइंड हिज मॅनर्स. ओके. मॅनर्स म्हणजे काय तर शिष्टाचार. मॅनर्स म्हणजे काय तर शिष्टाचार.
ही डॅश डॅश बेटर, एक मिनिट, ही डॅश डॅश बेटर माइंड हिज मॅनर्स. ते क्वेश्चन नंबर 16चा आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 1, ही हॅड बेटर माइंड हिज मॅनर्स. इथे काय आपण यूज करणार आहोत? हॅड. ही हॅड बेटर माइंड हिज मॅनर्स. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 17, चूज द सेंटेन्स विथ करेक्ट यूज ऑफ मॉडल ऑक्झिलरी. ए आणि बी दोन सेंटेन्स आहेत. ए आहे शी डिडंट ईट मच ऑफ ब्रेकफास्ट. बी आहे यू कांट सी मच ऑफ अ कंट्री इन अ वीक. ओके, दोन सेंटेन्स आहेत, त्याच्यामध्ये करेक्ट मॉडल ऑक्झिलरी आपण कुठे यूज केलं हे बघायचं आहे. ओके, आता इकडे दोन्ही इनकरेक्टच आहेत. हा सेंटेन्सच बघा ना, शी डिडंट ईट मच ऑफ ब्रेकफास्ट, बसतच नाही. फोर्थ काय? बी काय? यू कांट सी मच ऑफ कंट्री इन अ वीक, हा सुद्धा सेंटेन्सच बसत नाही. दोन्ही कशा आहेत? तर ए अँड बी बोथ आर इनकरेक्ट, म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज आवर आन्सर. क्वेश्चन नंबर 18 बघूया. मॅच द फॉलोविंग आहे इकडे. ए बी सी आणि डी 4 सेंटेन्स आहेत. आपल्याला इकडे मॅच द फॉलोविंग करायचे. डॅश डॅश वी हॅव सम कॉफी, डॅश डॅश वी कम इन. हे सगळ्यांनाच आलं असेल, आपण लहानपणापासून विचारतो. ओके, त्यानंतर थर्ड आहे यू टेक हिम टुमारो, डॅश डॅश यू टेक हिम टुमारो. आणि फोर्थ आहे यू डॅश डॅश यू प्लीज पोस्ट दिस लेटर. ओके, तर 1 बाय 1 बघूया. फर्स्ट काय आहे? डॅश डॅश वी हॅव सम कॉफी. इकडे काय येणार आहे? शाल वी हॅव सम कॉफी. जर आपल्याला कॉफी हवा असेल तर आपण कुठे गेलो तर काय विचारणार? शाल वी हॅव सम कॉफी, आम्हाला कॉफी मिळेल का? ऑप्शन नंबर 4. डॅश डॅश वी कम इन, आपण लहानपणापासून विचारतो मे आय कम इन किंवा मे वी कम इन, आम्ही आत येऊ का? देन सी एस यू टेक हिम टू, डॅश डॅश यू टेक हिम टुमारो. काय? कुडंट यू टेक हिम टू, हा क्वेश्चन आहे ना, तर काय? कुड नॉट यू टेक हिम टुमारो. द फोर्थ वन, डॅश डॅश यू प्लीज पोस्ट दिस लेटर फॉर मी. विल यू म्हणजे तुम्ही हा लेटर माझ्यासाठी पोस्ट कराल का? विल यू प्लीज पोस्ट दिस लेटर फॉर मी. ओके, आता आपण पुढचा बघूया. ज्याचा आन्सर काय येणार आहे सांगायला विसरले. ऑप्शन नंबर 1. 4 3 2 1. पुन्हा एकदा बघा तुम्ही हा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19 बघूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. मॉरल एज्युकेशन डॅश डॅश हॅव बीन टॉट इन द युनिव्हर्सिटीज लॉंग बॅक. मॉरल एज्युकेशन इकडे काय येणार? ते ऑट टू म्हणजे पाहिजे. मॉरल एज्युकेशन ऑट टू हॅव बीन टॉट इन द युनिव्हर्सिटीज लॉंग बॅक. ऑट टू. ओके, ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 20, यू डॅश डॅश कॅन, सॉरी यू कॅन गेट हर्ट. कॅन हा मॉडल इंडिकेट काय करतो तो आपल्याला इकडे बघायचं आहे. यू कॅन गेट हर्ट, प्रोबॅबिलिटी, ॲबिलिटी आहे का इकडे? नाही. परमिशन नाही. ऑफर आहे का? तर नाही. ते काय येईल? प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता आहे. तो तुम्ही यू कॅन गेट हर्ट, तुम्ही हर्ट होण्याची काय तर शक्यता आहे. ओके, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? शक्यता, तुम्ही हर्ट होऊ शकता. क्वेश्चन नंबर 21 काय? चूज द करेक्ट मॉडल इंडिकेटिंग मॉरल ऑब्लिगेशन. आय डॅश डॅश हेल्प दोज हू नीड माय हेल्प. ओके, विल, शाल, कॅन आणि शूड ह्याच्यामध्ये कुठला एक परफेक्ट मॉडेल ऑक्झिलरी आपण इकडे यूज करू शकतो? तर आय शूड हेल्प दोज हू नीड माय हेल्प. ओके, मी त्यांची हेल्प करेल ज्यांना माझ्या हेल्पची गरज आहे. ऑप्शन नंबर 4 इज आन्सर. ओके, 21चं काय येणार आहे? शूड. 22 बघूया. व्हॉट डज द अंडरलाईन मॉडेल इन द सेंटेन्स बिलो सजेस्ट. यू कॅन हर्ट युअर सेल्फ. कॅन हा इकडे कशासाठी यूज केलेला आहे? काय सजेस्ट करतो ते आपल्याला इकडे सांगायचं आहे. ॲबिलिटी नो. इथे पण सेम आहे, आपण मगाशीच बघितला, हा पुन्हा रिपीट झालेला आहे. ठीक आहे. यू कॅन हर्ट युअर सेल्फ, मगाशी काय होतं? यू कॅन गेट हर्ट. STM मीन्स 2015चा होता आणि हा क्लर्क टाईप इज 2015चा आहे. तर इकडे पण काय येणार आहे? प्रोबॅबिलिटी. ओके, शक्यता. बघा रिपीट होतात मित्रांनो, मी तेच सांगितलं तुम्हाला, क्वेश्चन्स रिपीट होतात. आता 23rd बघूया. आय नीड इंटरप्रिटर्स इन माय सर्जरी हू डॅश डॅश स्पीक पंजाबी, उर्दू अँड गुजराती. पिक आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. इंटरप्रिटर्स म्हणजे काय? तर इंटरप्रिटर्स म्हणजे काय? जगातील सर्वात मोठा असा काय तर समुदाय वगैरे आहे ना, त्यासाठी आपण इंटरप्रिटर यूज करू शकतो. ओके, स्पीक पंजाबी, उर्दू अँड गुजराती. तर 23rdचा आन्सर काय येणार आहे? तर ऑप्शन नंबर 4 कॅन. आय नीड इंटरप्रिटर्स इन माय सर्जरी हू कॅन, ते बोलू शकतात काय तर पंजाबी, उर्दू आणि गुजराती. ओके, काय तर येणार? ऑप्शन नंबर 4 बोलू शकतात. तर 4 कॅन. क्वेश्चन नंबर 24, व्हॉट डज द अंडरलाईन वर्ड एक्सप्रेस.
द ट्रेन शुड अराइव एनी टाइम नाव. नेसेसिटी, एक्सपेक्टेशन, सजेशन्स की इन्स्ट्रक्शन्स. तर काय आहे ह्याच्यामध्ये काय तर आपलं तर एक्सपेक्टेशन आहे की ट्रेन शुड अराइव एनी टाइम नाव. हे काय तर आपली एक्सपेक्टेशन आहेत. ओके, तर 24चा आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर 2. देन क्वेश्चन नंबर 25 इज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. चिल्ड्रन डॅश डॅश नॉट ईट चॉकलेट्स. तर 25चा आन्सर काय येणार आहे तर चिल्ड्रन शूड नॉट ईट म्हणजे लहान मुलांनी चॉकलेट्स खायला नाही पाहिजे. तर काय येणार आहे चिल्ड्रन शूड नॉट ईट चॉकलेट्स. ह्याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 3. ओके, शूल्ड. त्यानंतर 26 बघूया आपण. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोविंग टू फिल इन द ब्लँक. दे ॲग्रीड दॅट द इलेक्शन डॅश डॅश बी हेल्ड ॲट एनी अर्ली डेट. ओके, तर 26चा आन्सर काय येणार आहे सेम. दे ॲग्रीड दॅट द इलेक्शन शुल्ड म्हणजे व्हायला हवं पाहिजे, लहान मुलांनी खायला नको. ओके, त्यासाठी आपण काय वापरतो शुल्ड. ओके, दे ॲग्रीड दॅट द इलेक्शन शुल्ड बी हेल्ड ॲट एनी अर्ली डेट म्हणजेच इलेक्शन जवळच्याच कोणत्या तरी डेटला व्हायला हवी. ओके, हे त्यांनी ॲग्रीड केलं आहे, शुल्ड येणार. देन 27 आहे यू मस्ट पे फॉर द मिस्टेक्स यू मेड इन युअर लाईफ. इन दिस सेंटेन्स मस्ट इज यूज्ड फॉर वॉट. अ प्रिन्सिपल ऑक्झिलरी, अ मॉडेल ऑक्झिलरी, and the third one is the main verb or the fourth one is none of these. तर मस्ट म्हणून काय म्हणून यूज केलं आहे तर मस्ट म्हणजे सहाय्यक क्रियापद लाईक मॉडेल ऑक्झिलरी. ओके, मॉडेल ऑक्झिलरी कोणता आहे तर मस्ट आणि मेन वर्ब असेल तर तो कोणता आहे इज मेन वर्ब. ओके, देन क्वेश्चन नंबर 28 बघूया आपण. वी ईट दॅट वी मे लिव्ह. ओके, वी ईट दॅट वी मे लिव्ह. पिक आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन मॉडेल म्हणजे मेचा परफेक्टली अंडरलाईन मॉडेल म्हणजे काय मिनिंग म्हणून त्याचा यूज केला हे आपल्याला इकडे सांगायचं. वी ईट दॅट वी मे लिव्ह. आपण खातो कशासाठी जगण्यासाठी. तर हे काय आहे तर हे आपलं पर्पज आहे. ओके, उद्देश आहे म्हणून ऑप्शन नंबर 2 येणार याचा आन्सर. ओके, वी ईट दॅट वी मे लिव्ह हे कशासाठी आहे त्याच्यामध्ये आपल्याला पर्पज दिसतो. देन क्वेश्चन नंबर 29 इज choose the correct form of verb to fill in the blank in the following sentence. Beware lest something worse dash dash to you. 29चं काय तर फर्स्ट ऑफ ऑल बीवेअर म्हणजे काय. बीवेअर म्हणजे सावध राहणे, सावध राहणे. ओके, बीवेअर म्हणजे काय तर सावध राहणे. तर बीवेअर लेस्ट समथिंग वर्स टू यू म्हणजे असं व्हायला नको. लेस्ट म्हणजे काय असं व्हायला नको म्हणून तुम्ही असं काहीतरी वाईट व्हायला नको. वर्स म्हणजे काय वाईट म्हणून तुम्ही बीवेअर राहा, सावध राहा. तर पुढे काय येणार आहे तर 29चं पण आन्सर काय येणार आहे शुड हॅपन. काहीतरी वाईट व्हायच्या अगोदरच तुम्ही सावध राहा. ओके, बीवेअर लेस समथिंग वर्स शुड हॅपन टू यू. तुमच्यासोबत काही वाईट व्हायच्या अगोदरच तुम्ही काय तर सावध राहा. हे काय तर ही वॉर्निंग ॲक्च्युली. ओके, देन क्वेश्चन नंबर 30 द ट्रेन शुड अराइव एनी टाइम नाव. आपण मगाशी असं सेम क्वेश्चन पाहिलेलं आहे सेम टाईप्सचं. ओके, द अंडरलाईन मॉडेल ऑक्झिलरी अराइव कशासाठी यूज केलं आहे ना ते आपल्याला इकडे सांगायचं आहे. ऑब्लिगेशन, अँटिसिपेशन, सजेशन अँड इन्स्ट्रक्शन. ओके, तर इन्स्ट्रक्शन म्हणजे काय तर आपण सूचना देतो. द ट्रेन शुड अराइव एनी टाइम नाव तर सूचना तर नाही आहे. ऑब्लिगेशन म्हणजे काय तर कर्तव्य. ओके, याच्यासाठी आपण यूज करतो ऑब्लिगेशन. द सजेशन पण नाही आहे हे की ट्रेन येणार आहे तर हे कायचा आन्सर आहे ना अँटिसिपेशन. अँटिसिपेशन म्हणजे काय तर अपेक्षा आहे आपली की ट्रेन कशी यावी की आता लवकरच येईल. द ट्रेन शुड अराइव एनी टाइम नाव आता कधीही येऊ शकते ही काय तर आपली अपेक्षा अँटिसिपेशन. क्लिअर. देन क्वेश्चन नंबर 31 दे कुड डाय इफ दे ॲट दोज बेरीज. ओके, म्हणजे ते मरू शकतात जर त्यांनी ते बेरीज खाल्ले. द अंडरलाईन मॉडेल ऑक्झिलरी मॉडेल एक्सप्रेस डॅश डॅश ॲबिलिटी, प्रोबॅबिलिटी, सजेशन की इन्स्ट्रक्शन. ते काय प्रोबॅबिलिटी. दे कुल डाय म्हणजे त्यांची मरण्याची शक्यता आहे जर ते बेरीज खाल्ले तर त्यांनी म्हणजे काय तर प्रोबॅबिलिटी. दे कुल डाय इफ दे एट दोज बेरीज. संभाव्यता आहे ॲक्च्युली. प्रोबॅबिलिटी म्हणजे एक्झॅक्ट काय याचं मिनिंग संभाव्यता. ते मरण्याची संभाव्यता आहे.
देन क्वेश्चन नंबर 32. शी यूज टू प्ले हाईड अँड सीक विथ हर गर्लफ्रेंड्स इन हर चाइल्डहूड. म्हणजे ती तिच्या मैत्रिणीसोबत हाईड अँड सीक लपाछुपी खेळण्यासाठी यूज टू होती. ओके, म्हणजे तिला आवडायचं. विच वर्ब फॉर्म कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर यूज टू टू रिटेन द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स. ओके, तर 32चा आन्सर काय येणार आहे? त्याचा आन्सर येणार आहे वुल्ड. ऑप्शन नंबर 4. शी वुल्ड प्ले हाईड अँड सीक विथ हर गर्लफ्रेंड्स इन हर चाइल्डहूड. यूज टूला आपण कशाने रिटर्न करणार आहोत? ओके, तर वुल्डने. ओके, सेम मिनिंग आहे दोघांचं. यूज टू म्हणजे ती यूज टू होती. आपण कोणत्या तरी गोष्टीची जेव्हा आपल्याला सवय लागतो तेव्हा आपण काय होतो? त्या गोष्टीची यूज टू होतो. त्याचंच मिनिंग आपण काय लिहू शकतो? वुल्ड. शी वुल्ड प्ले हाईड अँड सीक विथ हर गर्लफ्रेंड्स इन हर चाइल्डहूड. म्हणजे ती लहानपणी तिच्या मैत्रिणीसोबत हाईड अँड सीक खेळायची. देन क्वेश्चन नंबर 33. सिलेक्ट द करेक्ट मॉडेल टू एक्सप्रेस ऑब्लिगेशन्स. ओके, तर यू डॅश डॅश कीप युअर प्रॉमिस. तर 33चा आन्सर काय येणार आहे? यू शुल्ड. तुम्हाला तुझे प्रॉमिस पूर्ण करायला हवे. यू शुल्ड कीप युअर प्रॉमिस. ऑप्शन नंबर 4. ओके, यू शुल्ड कीप युअर प्रॉमिस. मे म्हणजे परमिशनसाठी यूज करतो. यू मे कीप युअर प्रॉमिस असेल का? नाही, यू शुल्ड तुम्हाला करायला पाहिजे. देन क्वेश्चन नंबर 34. He is able to swim across the river. Which of the following option can replace the underlined part without changing its meaning in the above sentence? म्हणजे able to ला आपल्याला रिप्लेस करायचं आहे अशा याच्यानी ऑक्झिलरीनी आणि मिनिंग आपलं चेंज व्हायला नाही पाहिजे. ही इज ॲबल टू स्विम अक्रॉस द रिवर म्हणजे ते करू शकतात. ओके, स्विम करू शकतात रिव्हरमध्ये, तर तेवढी त्याची ॲबिलिटी आहे. तर आपण ह्याला काय बोलू शकतो रिप्लेस केलं तर? ही कॅन म्हणजे करू शकतात, तर त्यासाठी आपण कॅन यूज करू शकतो. मेमध्ये शुअरिटी नाही, ते करू शकतात की नाही. ओके, ही कॅन म्हणजे ॲबिलिटी आहे त्याच्यामध्ये. आपण ॲबल टूच्या जागी कॅन यूज करू शकतो. म्हणजे ही इज ॲबल टू स्विम अक्रॉस द रिवर, राईट. म्हणजे ही कॅन स्विम म्हणजे इकडे इज पण नाही येणार आहे. ही कॅन स्विम अक्रॉस द रिवर हा आपण इथे रिप्लेस करू शकतो. आता क्वेश्चन नंबर 35 पाहूया. आयडेंटिफाय अ सेंटेन्स विथ मॉडेल ऑक्झिलरी. Our country's prestige need not suffer. There need be no doubt about that. C आहे our country's prestige does not need to suffer. And D आहे there doesn't need to be any doubt about that. ओके, त्याच्यामध्ये करेक्ट कोणतं आहे ज्याच्यामध्ये आपण मॉडेल ऑक्झिलरी यूज केलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ओके, तर नीट बघूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल our country's prestige need not suffer. बरोबर आहे. देअर नीड बी नो डाऊट अबाउट दॅट. नीड बी हे सुद्धा बरोबर आहे. आवर कंट्रीज प्रेस्टीज डझंट नीड टू सफर हे नाही आहे. ओके, आपण जेव्हा प्रायमरी आणि सेकंडरी बघितलं ना ह्याच्यामध्ये डज आपण यूज करत नाही. तर ते फोर्थमध्ये सुद्धा आपण डज यूज केलेला त्याच्यामुळे हा सुद्धा येणार नाही. ओके, मी तुम्हाला स्टार्टिंगमध्येच सांगितलेले कोणकोणते आहेत ते. टू बीची रूपे, त्यानंतर डज, डू, डीड हे प्रायमरीमध्ये येते. इथं आपल्याला मॉडेल ऑक्झिलरी आहेत तर कोणते येईल? 1 आणि 2 कसे आहेत तर करेक्ट आहेत. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर ए आणि बी करेक्ट आहे म्हणून 1 इज करेक्ट आन्सर. ओके, देन क्वेश्चन नंबर 36 पाहूया. फिल इन द ब्लँक विथ सुटेबल मॉडेल. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मदर टू हर डॉटर. आय वॉन्ट टू वॉच आज तक डॅश डॅश यू चेंज द चॅनल प्लीज. तर 36चा आन्सर काय येणार आहे? तर 36चा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 4 कॅन. म्हणजेच मला आज तक पाहिजे, तू हा चॅनल चेंज करशील का प्लीज. तर काय येणार आहे? कॅन. मे तर नाही येणार. डू आणि हॅव तर मी ऑलरेडी सांगितलेत प्रायमरी ऑक्झिलरी आहेत. ओके, तर आता आपण ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आहे कॅन. तर पुन्हा आपण बघूया. आय वॉन्ट टू वॉच आज तक कॅन यू चेंज द चॅनल प्लीज. त्याचा आन्सर करणार आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 37. वी वॉकड ॲज फास्ट ॲज वी डॅश डॅश. फिल इन द ब्लँक विथ सुटेबल ऑप्शन. हे बघा इकडे कन्फ्यूज होऊ शकतो आपण. इथे प्रेझेंट आणि भूतकाळ आणि वर्तमान काळ दोन्ही दिलेले आहेत, राईट. आता इकडे वॉकड आलेलं आहे म्हणजे पुढचं सुद्धा कसं असणार आहे? भूतकाळातच असणार आहे. भूतकाळाचा कधीही पार्टनर प्रेझेंट टेन्स नसेल किंवा फ्युचरही नसेल, म्हणून हे 2 ऑप्शन तुम्ही इकडेच कट करायचे. आता वुल्ड येईल की वी वॉकड ॲज फास्ट ॲज वी
कूल्ड म्हणजे आम्ही तितकेच फास्ट चालतो जितके आम्ही फास्ट चालू शकतो. ओके, त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर 38 बघूया. आय मस्ट हॅव माय वे इन दिस मॅटर. द मिनिंग ऑफ द मस्ट इन द अबव सेंटेन्स इज आय मस्ट हॅव माय वे इन दिस मॅटर. ओके, नेसेसिटी, ऑब्लिगेशन, फिक्स्ड डिटर्मिनेशन की स्ट्रॉंग प्रोबॅबिलिटी. तर 38चं काय येणार आहे, त्याचा आन्सर आहे ना ऑप्शन नंबर 3. मस्ट यूज केलं आहे म्हणजे फिक्स्ड डिटर्मिनेशन आहे. आय मस्ट हॅव माय वे इन दिस मॅटर. फिक्स्ड डिटर्मिनेशन इज आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 38. ओके, प्रोबॅबिलिटी शक्यता नाही आहे. मस्ट म्हणजे करणंच आहे, फिक्स्ड आहे. ओके, म्हणून ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर येणार आहे. देन क्वेश्चन नंबर 39. यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमारो. हा सुद्धा रिपीट झालेला आहे मित्रांनो. द मॉडेल एक्सप्रेस कमांड, थ्रेट, प्रॉमिस और ड्यूटी. तर ऑब्व्हियसली थ्रेट म्हणजे धमकी वगैरे तर नाहीच आहे ही. कमांड पण नाही आहे, ड्यूटी पण नाही आहे ही. यू शॅल हॅव हॉलिडे टुमारो काय तर ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर आहे प्रॉमिस. ओके, आपण मग सेम क्वेश्चन पाहिलेलं आहे म्हणजे क्वेश्चन्स रिपीट होतात ते तुम्हाला पुन्हा कळालं असेल. देन क्वेश्चन नंबर 40. Fill in the blank with the correct option. Dash dash I have a word with you. Was, could, if or am. तो 40चा आन्सर काय येणार आहे. Could I have a word with you? ऑप्शन नंबर 2. ओके, ऑप्शन नंबर 2 याचं आन्सर असणार आहे. खूप इझी आहे, फक्त तुम्हाला मिनिंग कळायला पाहिजे. कुल्ड, शुल्ड, कॅन, मस्ट ह्याचे ह्याचे मिनिंग काय. ओके, then 41. My neighbor's door is locked. He dash dash left for America. Okay, choose the correct alternative. Shall have, must have, should have or would have. तो 41चा आन्सर काय येणार आहे. माय नेबर्स डोअर इज लॉक्ड म्हणजे माझ्या शेजाऱ्याचा डोअर कसा आहे तर लॉक आहे. हे ही डॅश डॅश लेफ्ट फॉर अमेरिका म्हणजे काय येणार आहे मित्रांनो. मस्ट हॅव, ते नक्कीच अमेरिकेला गेले असतील. ऑप्शन नंबर 2 इज आन्सर. ही मस्ट हॅव नक्कीच, इथे शक्यता नाही आहे तर इथे सांगितलेले नक्कीच गेले असतील. ओके, त्याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर 42. चूज द करेक्ट ऑक्झिलरी वर्ब फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. आय वॉज अफ्रेड दॅट आय आस्क हिम अगेन ही डॅश डॅश रिफ्यूज. आय वॉज अफ्रेड दॅट इफ आय आस्क हिम अगेन ही डॅश डॅश रिफ्यूज म्हणजे मला भीती वाटते की मी पुन्हा त्याला विचारलं तर तो रिफ्यूज करेल म्हणजे मनाई करेल. तर 42चे आपण ऑप्शन बघूया. कॅन, दॅट ही कॅन रिफ्यूज, ही मे रिफ्यूज, ही माईट रिफ्यूज आणि 4चा आहे ही विल रिफ्यूज. ओके, तर 42चा आन्सर काय येणार आहे तर ऑप्शन नंबर 3 म्हणजे माईट. ही माईट रिफ्यूज. आय वॉज अफ्रेड, ही माईट रिफ्यूज म्हणजे शक्यता आहे की तो रिफ्यूज करू शकतो. ओके, विल म्हणजे आपल्याला माहिती नाही ना की ते रिफ्यूज करेल म्हणून. माईट बी म्हणजे शक्यता आहे, मी नक्की नाही सांगू शकत पण शक्यता आहे की तो रिफ्यूज करेल. देन 43 बघूया. द मॅसेंजर डॅश डॅश हार्डली रीड और राईट. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल बी द मोस्ट ॲप्रोप्रिएट दॅट विल फिल इन द ब्लँक इन द अबव सेंटेन्स. द मॅसेंजर डॅश डॅश हार्डली रीड और राईट. The messenger can't hardly read or write, doesn't, can or does. तर 43चा आन्सर काय येणार आहे तर ऑप्शन नंबर 3 म्हणजे कॅन. निगेटिव्ह तर येणार नाही आहे, पॉझिटिव्ह असेल कॅन किंवा डस. त्याचा आन्सर काय येणार आहे परफेक्ट तर कॅन. द मॅसेंजर कॅन हार्डली रीड और राईट शक्यता आहे म्हणजे द मॅसेंजर हार्डली रीड करू शकतो. ओके, लिहू शकतो किंवा वाचू शकतो. इथं ऑलरेडी तुम्हाला एक सांगते, हार्डली जेव्हा येतं हा ऑलरेडी हार्डली म्हणजे निगेटिव्ह आहे. ओके, त्याच्यामुळे आपण एका सेंटेन्समध्ये 2 वेळा निगेटिव्ह वापरत नाही. तर कांट आणि डझन इकडेच तुमचे कसे झाले तर कट झाले. ओके, त्याचा आन्सर काय येणार आहे कॅन. पुढचं बघूया. 44. द हाऊस वॉज लॉक्ड. द ओनर्स डॅश डॅश गोन आउट. सेम टाईपचा क्वेश्चन आहे बघा. काय येणार आहे मस्ट हॅव ऑप्शन नंबर 1. ओके, 44चा आन्सर काय येणार आहे मस्ट हॅव. द हाऊस वॉज लॉक्ड. द ओनर्स मस्ट हॅव गोन आउट. सेम क्वेश्चन रिपीट झाला जो आपण आता पाहिला थोड्या वेळापूर्वीच. देन 45. यू ऑट डॅश डॅश कॉन्टॅक्टेड द पोलीस.
ऑट म्हणजे काय, पाहिजे, तुम्ही पोलिसांसोबत कॉन्टॅक्ट केले पाहिजे. तर विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स वुड ॲप्रोप्राइटली फिल इन द ब्लँक इन द अबोव सेंटेन्स. हॅड, टू हॅव, हॅव और हॅव टू. तर 45चा आन्सर काय येणार आहे, यू ऑट टू हॅव कॉन्टॅक्टेड द पोलीस. म्हणजे तुम्ही पोलिसांना कॉन्टॅक्ट केले पाहिजे. ऑप्शन नंबर 2 ऑट टू हॅव. ओके, ऑटच्या नंतर मोस्टली ओट टू येतं. ओके, पुढे टू लागतं, लक्षात ठेवा फक्त एक ट्रिक म्हणून. 46 माय फादर यूज टू गेट ट्रान्सफर्ड एव्हरी इयर. रिराईट युजिंग वुल्ड. वुल्ड यूज करून आपल्याला हा सेंटेन्स करायचा, बट मिनिंग चेंज झाला नाही पाहिजे. ओके, माय फादर वुड लाईक टू गेट ट्रान्सफर्ड एव्हरी इयर. नो, वुड लाईक टू नाही येणार ना, यूज टू आहेत त्याने. ओके, माय फादर वुड हॅव गेट ट्रान्सफर्ड एव्हरी इयर. नाही, हे पण परफेक्ट बसत नाही. माय फादर इज व्हेरी हॅबिच्युअल. नो, माय फादर यूज टू झाले म्हणजे त्यांना सवय झालेली आहे. ओके, यूज टू म्हणजे सवय. माय फादर वुड गेट ट्रान्सफर्ड एव्हरी इयर. हा कसा आहे तर परफेक्ट बसतो इकडे. ऑप्शन नंबर 4 इज आन्सर. ओके, 46 माय फादर वुड गेट ट्रान्सफर्ड एव्हरी इयर. 47 क्वेश्चन रॉंग होता, कॅन्सल झालेला आहे. आता आपण 48 बघूया. चूज द करेक्ट मॉडेल ऑक्झिलरी इन द वर्ड टू रिप्लेस द अंडरलाईन फ्रेजेस इन द फॉलोइंग एक्झाम्पल. कोणता फ्रेज आपल्याला तर बघूया आपण रिप्लेस करायचं आहे. दे वेआर अनेबल टू फाइंड आउट एनी रिलायबल सोल्युशन्स फॉर द प्रॉब्लेम्स दे एन्काउंटर. ओके, तर 48चं काय येणार आहे, कुड नॉट फाइंड आउट. अनेबल असेल ना मित्रांनो तर कॅन आणि कुल्ड यूज करतो आपण, कॅन नॉट किंवा कुल्ड नॉट. ओके, तर हे वेआर म्हणजे काय तर भूतकाळामधलं आहे, म्हणून काय येणार आहे ऑप्शन नंबर 1. दे कुड नॉट फाइंड आउट एनी रिलायबल सोल्युशन फॉर द प्रॉब्लेम्स दे एन्काउंटर. ओके, अनेबलला रिप्लेस करण्यासाठी आपण मोस्टली काय यूज करतो, कॅन आणि कुल्ड. अगोदर बघायचं इथे कोणतं वर्ब यूज केलं आहे, वेअर आहे, म्हणजे हे काय तर भूतकाळातलं म्हणून आपण इकडे कुड नॉट फाइंड आउट लिहिले. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 49 वी ऑट टू वर्क हार्ड. द मॉडेल ऑक्झिलरी इन द अबोव सेंटेन्स एक्सप्रेसेस डॅश डॅश. 49चा ड्युटी, डिटर्मिनेशन, थ्रेट की नेसेसिटी. वी ऑट टू वर्क हार्ड. ओके, तर 49चा आन्सर काय येणार आहे, ऑब्विसली ही ड्युटी आहे ना आपली, वर्क हार्ड करायची. ओके, वी ऑट टू वर्क हार्ड इज अवर ड्युटी. देन 50 बघूया. 50 आणि आजच्या सेक्शनमधला हा लास्टचा क्वेश्चन आहे. ओके, fill in the blank with the proper model auxiliary. If you want to succeed, you dash dash have strength of character. तर इथे काय येणार आहे तर शूल्डच येणार आहे. इफ यू वॉन्ट टू सक्सीड यू शुल्ड हॅव स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर. ओके, तेवढा भक्कमपणा असला पाहिजे. ओके, इफ यू वॉन्ट टू सक्सीड यू शुल्ड हॅव स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर. ओके, तर क्वेश्चन नंबर 50चा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 1. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मॉडेल ऑक्झिलरीचे 50 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. इझी टॉपिक आहे. आपण आता क्वेश्चन्स पाहिलेत आणि जेव्हा आपण थिरॉटिकली पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप ईच अँड एव्हरी टॉपिक आपण व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, तर हे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित करा. हे प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स आहेत आणि ह्याच्याने तुमचं ऑलमोस्ट स्टडी होऊन जातो. बिकॉज हेच क्वेश्चन्स रिपीट होत होतो आणि तुम्हाला आयडिया पण येते की एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. तर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करून मला सांगा. ओके, आणि काही डाऊट असतील किंवा तुमच्या अजून कोणता लेक्चर तुम्हाला हवा असेल, कोणता सब्जेक्ट घ्यायचा असेल तर मला ते कमेंट करून सांगा. तर चला आपण आजचं सेक्शन क्लोज करूया. तर मित्रांनो तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.